नमस्कार मंडळी. तर हा व्लॉग थोडासा लेट आहे. हनुमान जन्मोत्सवाचा हा व्लॉग आहे. थोडा लेट झाला आहे पण हरकत नाही. पण मला सगळ्यात पहिले तुम्ही हे सांगा, तुम्ही सगळे कसे आहात? मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि आनंदी असाल. तर कसं आहे ना, जन्मोत्सवाच्या दिवशी ना भाऊजींकडे म्हणजे माझ्या दिराच्या घरी की नाही खूप मोठा असा उत्सव असतो. त्यांच्या एरियातच हनुमंतरायांचं मंदिर आहे. तिथे अभिषेक असते, पूजा असतो, भंडारा असतो. आणि तिथे माझा मोठा मुलगा कुश, त्याला आम्ही हनुमंतरायांचं रूप देतो आणि मिरवणूक असते. मिरवणुकीमध्ये तो हनुमंतराय बनून जात असतो. आता तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी हनुमंतरायांचा मेकअप कसा केला आणि तो तुम्हाला खूप आवडला, त्यासाठी मनापासून आभार. आणि हे बघा, आपल्याकडनं बायकांकडनं चुकी होते तेव्हा नवरोबा किती चावचाव चावचाव करतात. आता ही नवरोबांची चूक आहे, पण माझे नवरोबा चिडी चूप का? कारण की आज मी कुशचं वर आवरत होते तोपर्यंत खाली त्यांनी दूध तापायला ठेवलं आणि वर मला दूध ओतू जायचा किंवा करपण्याचा वास आला तेव्हा मी म्हणाले, काय हो, गॅसवर काही ठेवलं आहे का? म्हणतात, अरे हो, दूध तापवायला ठेवलं. खाली येऊन पाहते तर दुधाची चांगली गंगाच वाहत होती. आता कुशची इकडे तयारी झाली होती. आम्हाला 9 वाजेपर्यंत तिकडे पोचायचं होतं. मग पटकन त्याची तयारी झाल्यावर आम्ही भाऊजींकडे गेलो. तर आता कसं आहे, माझ्यामध्ये जी कला आहे ती वापरून मी कुशला हनुमंतरायांचं रूप द्यायचा प्रयत्न हा नक्कीच करत असते. पण माझ्या छोट्या व्हिडिओमध्ये काही लोक म्हणत होते, हनुमंतरायांचं स्वरूप देण्यापेक्षा हनुमंतरायांचे संस्कार द्यायला जरा शिका. आता तुम्हीच सांगा मला मंडळी, प्रत्येक आईवडील आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्यायचा प्रयत्न करत असतात की नाही? तसं मी सुद्धा करते, माझे नवरोबाही करतात. आणि माझी फॅमिली जर तुम्ही जर पाहिलं तर माझे दीर, सासू, सासरे, माझी जाऊबाई सगळेच जण आम्ही लेकरांना चांगले संस्कार देण्याचाच प्रयत्न करत असतो. आता तिकडे गेल्यानंतर भाऊजींच्या कॉलनीमधल्या जेवढ्याही बायका होत्या, जितक्याही फॅमिलीज आहेत, सगळेजण तयार होते. स्पेशली बायका छान नटून थटून मिरवणुकीसाठी तयार होत्या. आणि सकाळीच तर मंदिरामध्ये अभिषेक झालाच होता. पूनम आणि भाऊजी आणि अजून एक जोडपं होतं त्यांच्या हातून. बरं, ते झाल्यानंतर आम्ही तिथे पोचलो 9, 9:15च्या आसपास. मग सगळ्यांनी कुशला बाहेर बसवलं. म्हणजे त्यांच्यासाठी आपण म्हणतो ना, याची वेडी ती माया, तसंच काहीसं. म्हणजे लोकांची श्रद्धा इतकी असते की एक साधा छोटासा मुलगा आहे, त्याला हनुमंतरायांचं फक्त रूप दिले तरीसुद्धा त्याच्यामध्ये सगळेजण त्याला हनुमंतरायच आहेत असं त्याला बघत होते, अशा ह्या नजरेतूनच त्याला बघत होते. तर मग मम्मींनी, भाऊजी, पूनम, गल्लीतल्या सगळ्या बायका आल्या आणि सगळ्यांनी जोडीने कुशचे अक्षरशः पाय धुतले, पाय पुसले, त्याला टिळक केला. त्याच्यानंतर फुलं वाहून त्याची छान अशी पूजा केली. त्याला आधी स्टार्टिंगला थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं. आणि मागच्या वर्षीसुद्धा आम्ही जन्मोत्सव असाच साजरी केला होता. तेव्हासुद्धा कुश थोडासा ऑकवर्ड फील होत होता, कारण की त्याला असं वाटतं सगळेजण इतके मोठे, आजी बाबासुद्धा इतके मोठे असून माझ्या पायांना हात लावत आहेत. त्याला काय बोलावं, काय करावं काही सुचत नव्हतं. म्हणजे खूपच ऑकवर्ड, साहजिक गोष्ट आहे. नातू आहे, आजी त्याच्या पायांना हात लावते, त्याला थोडंसं ऑकवर्ड तर फील होणारच ना. आणि बाजूला ना तिथे गाडीसुद्धा तयार होती. तिथे हनुमंतरायांचा मस्त असा फोटो लावलेला होता. आणि भंडारा पण असतो. भंडारा असतो, दिवसभर भंडारा चालू असतो. सकाळी पूजा होते हनुमंतरायांची मंदिरामध्ये, त्याच्यानंतर मिरवणूक निघते आणि मिरवणुकीचं मेन अट्रॅक्शन म्हणजे आमचा कुशच असतो. आता तुम्ही म्हणाल की काय म्हणतात, हनुमंतरायांचं रूप, त्याचं नाव कुश. तर हो, आमचे सगळे फॅमिलीमधले ना कोणी हनुमंतरायांचं भक्त आहे तर कोणी श्रीरामांचं भक्त आहे. स्पेशली माझे नवरोबा प्रभू श्रीरामचंद्रांचे खूप मोठे भक्त आहेत. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांचे, म्हणजे आमच्या दोन्ही मुलांचे बरं का, नाव लव आणि कुशच आहे. आता तुम्ही हा विचार करा, ज्या घरामध्ये हनुमंतराय आणि प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त आहेत जे लोक, त्यांचं मनोभावे इतकी पूजा करतात, इतकी श्रद्धा आहे त्यांच्यावर. आता असे पॅरेंट्स आपल्या मुलांना चांगलेच संस्कार देणार की नाही? ॲटलिस्ट प्रयत्न तर आम्ही नक्कीच करतो. घेणं न घेणं हे आता शेवटी आपल्या पुढच्या पिढीवर किंवा आपल्या लेकरांवरच डिपेंड असतो. असो, तो भाग वेगळा. त्यांना जे काही मी ते निगेटिव्ह कमेंट करणारे होते त्यांना मी प्रॉपर उत्तर दिलेलं आहे माझ्या परीने. आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी सोडून आपण आता फोकस ह्या व्लॉगवर करूया, कुशवर करूया आणि हनुमंतरायांवर करूया. तर हनुमंतरायांच्या चरणापाशी जो हार असतो तो हार आणून भाऊजींनी कुशला घातला. त्यानंतर कुशला हनुमंतरायांच्या मंदिरात नेलं.
आणि हाच तो क्षण. हा क्षण आठवला किंवा पाहिला तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं. सगळेजण भावूक होतात, भाविक नाही भावूक होतात. का? कारण की जो कुश आत्तापर्यंत थोडासा ऑकवर्ड फील करत होता, जेव्हा तो हनुमंतरायांच्या चरणी बसून त्यांचा आशीर्वाद घेतो, त्यांच्याकडनं त्यांना प्रार्थना करतो की हनुमंत मामा, मला आता तुमचं स्वरूप मिळालेलं आहे, माझ्यामध्ये तुमच्यासारखं देवपण येऊ द्या. आणि तेव्हापासून त्याची चाल, त्याचे हावभाव हे सगळंच बदलून जातं. म्हणजे तो अक्षरशः, म्हणजे मी तुम्हाला शब्दात त्याचं वर्णन नाही करू शकत. तुम्ही हा व्हिडिओ बघताय, पण ह्या व्हिडिओपेक्षा प्रत्यक्षात जर तुम्ही पाहिलं असतं तर त्याच्या प्रत्येक पावलामध्ये, त्याच्या प्रत्येक हावभावामध्ये, त्याच्या प्रत्येक हालचालीमध्ये, त्याच्या नजरेत खरंच हनुमंतराय असल्याचंच असं आम्हाला वाटत होतं. इतका तो हुबेहूब हनुमंतरायांसारखाच दिसत होता. आणि मग अशा वेळेला आई म्हणून माझं मन तर खूप भरून येतं, कारण की कुठल्याही आईला हा एक प्राऊड मोमेंट असतो. आता तुम्हीच पहा, पाठीमागे हनुमंतराय आहे आणि पुढे माझा लेकरू उभा आहे हनुमंतरायांच्या रूपामध्ये. त्यानंतर गल्लीतल्या सगळ्या बायका म्हणाल्या की आम्हाला पण याच्याबरोबर फोटो काढायचा. आम्ही तिथे मंदिराच्या आवारात उभं राहून, ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही फोटो वगैरे शूट केला. आणि फायनली मिरवणुकीला सुरुवात झाली. भाऊजी मस्तपैकी कुशला घेऊन पुढे येत होते. भाऊजींना तर इतके माझे म्हणजे भाऊजी इमोशनल आहेत ना, की प्रत्येक क्षणाला त्यांच्या डोळ्यात असे अश्रू येत होते. मग एकदा सुरुवात झाली, त्याच्यानंतर सगळ्यात पहिला जो स्टॉप होता किंवा पहिला टप्पा जो होता, तो जवळच एक प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिराची भूमिपूजन झालं होतं. तिथे कुशला घेऊन गेले आणि कुशच्या हातून तिथे नारळ वगैरे व्हायला, फटाके वगैरे वाजवले आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आमच्या मिरवणुकीला. कारण की प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर बांधलं जातं आहे आणि हनुमंतराय तिथे येणार नाही असं तर होऊच शकत नाही. सगळ्यांना खूप कौतुक वाटतं हां आमच्या कुशचं. त्यानंतर मिरवणूक. आता मागच्या वर्षी ना छत्री नव्हती, प्रचंड ऊन असतं. आता उन्हाळ्यातच हनुमंत जन्मोत्सव असतो, तर त्यामुळे ना ह्यावेळेस सगळ्यांनी, म्हणजे गल्लीतल्या लोकांनी काय म्हणाले की सगळे पुरुष मंडळींनी की नाही बाबा, त्याला खूप ऊन लागतं, तर आपण ना ह्यावेळेस छत्री घेऊया. छत्री होती. आता इतकं ऊन होतं, जवळपास 10-10:30च्या आसपास आम्ही निघालो आणि त्या दिवशी इतकं कडक ऊन होतं, अरे बाप रे. आणि जमीनसुद्धा इतकी तापलेली होती, इतकी तापलेली होती. आणि आमचा कुश म्हणण्यापेक्षा आता हनुमंतराय, ते तर काय पायामध्ये चप्पल घालणार नाहीत. त्याने स्पष्ट सांगितलं होतं की म्हणजे मिरवणुकीला सुरुवात झाल्यावर, मी चप्पल घालणार नाही, मी काहीच नाही. आणि मागच्या वर्षीसुद्धा इतकी मोठी मिरवणूक असते, 4.5-5 किलोमीटरची, तो पायामध्ये काहीही घालत नाही, तो अनवाणी पायानेच सगळीकडे जात असतो. आता एरियामध्ये जिथे जिथे मंदिरं आहेत, तिथल्या मंदिरांमध्ये जाऊन प्रत्येक देवताचं दर्शन घेण्याचं त्याचा एक हेतू असतो, किंवा प्रत्येकजण तिथे जाऊन आणि त्यांचं नारळ, प्रत्येक मंदिरामध्ये कुशच्या हातून नारळ वाहतात, फुलं वाहतात, पूजा करतात, दर्शन घेतात. सॉरी, मध्येच थोडंसं केल्याबद्दल. असो, तर जात असताना जिथे जिथे बायकांना आवाज यायचा, गाण्यांचा आवाज यायचा, हनुमंतरायांच्या गाण्यांचा आवाज यायचा, ढोल ताशांचा आवाज यायचा, तिथे तिथे बायका थांबून, रांगोळी काढून, पाट सजवून कुशची पूजा करत होते. आणि ह्या वर्षी कौतुक मला सगळ्या लोकांचं इतकं वाटलं, कारण की प्रत्येकजण जिथे जाल तिथे प्रत्येकजण म्हणजे घरातून बघायचे की अरे हनुमंतरायांची मिरवणूक आली. आणि जेव्हा कुशला ते पाहायचे, त्यांना इतकं भारावून जायचं, पण त्याच्या पायात चप्पल नाही हे बघून, इतक्या उन्हाचं, इतक्या कडक उन्हाचं तो चाललाय. सगळेजण बकेट भरून, कोणी डायरेक्ट पाईप लावायचं आणि अक्षरशः जमीन ओली करायची, की जेणेकरून हनुमंतरायांना कुठल्याही प्रकारचा काहीही त्रास व्हायला नको यासाठी. आणि जिथे जिथे मंदिर आहे, मंदिरामध्ये तो पूजा करायला गेला की तोपर्यंत गाणे इथे चालूच असायचे. मग आम्ही थोडंसं डान्स पण केला. ह्या सगळ्या माझ्या तिकडच्या मैत्रिणी आहेत बरं का. तर मग त्या डान्स वगैरे आमचा चालू असायचा. आता डान्स करायची प्रत्येक बाईला तर हौस असतेच, प्रत्येकाला हौस असते, पण त्याचबरोबर काय आहे की ऊन खूप होतं, त्याच्यामुळे खूप जास्त असा डान्स काही परफॉर्म करता आलाच नाही. सगळ्यात पहिले प्रभू श्री रामचंद्रांच्या भूमिपूजनाच्या ठिकाणी फुलं आणि नारळ वाहिलं होतं कुशने. त्याच्यानंतर मग महादेवाच्या मंदिरात जाऊन नारळाने हे वाहिलं, कारण की महादेवांचं रूप म्हणजेच हनुमंतरायांचं रूप, किंवा हनुमंतरायांचं रूप म्हणजेच महादेवाचं रूप असं म्हणतो आपण, त्यांचंच रूप आहे. त्यानंतर मग विठू रुक्माईच्या मंदिरात गेला. तो दिवस असा असतो ना, सगळे असं वाटतं की सगळ्याच देवांची भेट होते. आपण म्हणतो ना की गेट टुगेदर, किंवा काय म्हणतात त्याला,
मंदिरात, तसं सगळेजण येऊन म्हणजे कुश जाऊन प्रत्येक मंदिरात भेटताना वाटत असतं की अरे ही भेट किती सुंदर, किती अशी म्हणजे छान क्षण वाटतो तो. त्यानंतर मग मी फोन करून नम्रता ताईलासुद्धा बोलवून घेतलं होतं. आता त्या तर पुण्याला जाणार आहे, मग त्यांना कधी हा सोहळा पाहायला मिळणार, म्हणून त्यांना फोन करून स्पेशली बोलवून घेतलं. म्हटलं 10 मिनिटासाठी का असेना, पण तुम्ही या आणि जरा पहा की बाबा तुमच्या भाच्याचं थोडंसं कौतुक होऊ द्या. आणि त्यांनी पाहिलं, त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. त्या अशा बघतच राहिल्या होत्या, म्हणजे त्याच्यावरनं नजरच हटत नव्हती. आणि आमचा छोटासा शिवबा रोज तो कुशदादाला वेगळ्या याच्यामध्ये शर्ट पॅन्टमध्ये बघतो, पण आज हनुमंतराय बघून तो पण थोडासा बावरून गेला होता. आधी तो तर त्याच्याजवळ जायलाही तयार नव्हता. बरं, पब्लिकने ना सगळीकडे पाणी वगैरे टाकलं होतं. पुरुष मंडळींनी सुद्धा डान्स वगैरे केला. ऊन जास्त असल्यामुळे खूप जास्त काही नाचणं गाणं झालं नाही, पण जेवढा काही वेळ मिळाला आम्हाला, आम्ही साजरी करण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला. छोटे मुलं होते, छोट्या मुलांसाठी एक स्पेशल गाडी मागवली होती आणि त्याच्यामध्ये सगळ्या छोट्या मुलांना बसवलं होतं. प्रसादसुद्धा ठेवला होता. आणि काही ठिकाणी ना पब्लिकने म्हणजे पाहिलं की बाबा दुकानदार लोक म्हणा किंवा दुसरे कोणी, ते लोक यायचे आणि फ्रुटी, ज्यूस, पाण्याच्या बॉटल असं सुद्धा सगळ्या पब्लिकला आम्हाला देत होते. आता प्रत्येक बिल्डिंगच्या खाली ना आवाज आला की बायका खाली यायच्या. आणि आता ही मुलगी किती सुंदर अशी रांगोळी काढते, एकीकडे डान्स चालू, एकीकडे रांगोळी काढून आणि कुशच्या स्वागताची तयारी करतात, त्याला पाटावर उभं करतात, त्याची पूजा करतात. इतकं छान असं वाटतं. आणि मी बाबा, मला ऊन अजिबात सहन होत नाही. मी जिथे जाईल तिथे मी जागा शोधत होते की इथे मला बसायला मिळेल का. तर मी आणि माझ्या बाकीच्या जावा आम्ही सगळ्याजणी तिथे बसलो होतो. आणि हा शेवटचा स्पॉट होता. सगळ्या एरियामध्ये आम्ही फिरून आलो होतो आणि ह्या शेवटच्या स्पॉटला एका बिल्डिंगमध्ये त्याची पूजा करत होते. आणि स्पेशल कौतुक म्हणजे कुशच्या शेजारी जे बाबा दिसत आहेत ना, ते कुठे राहतात, कोण आहेत हे आम्हाला काही माहीत नाही. मागच्या वर्षीसुद्धा ते अचानक आले आणि जसा कुश बिना चप्पलने पूर्ण मिरवणूक असतो ना, तसेच ते बाबासुद्धा बिना चप्पलेने झेंडा घेऊन पूर्ण मिरवणुकीमध्ये असतात. आणि तो एकदा हनुमान मंदिरामध्ये पुन्हा रिटर्न आला की त्याच्यानंतर ते बाबा गायबच होतात. कोण आहेत, काय आहेत, आम्हाला काही कल्पना नाही. त्यानंतर मिरवणूक सगळी संपल्यानंतर कुशला पुन्हा एकदा मंदिरात आणलं. मंदिरात आणल्यानंतर मग त्याच्या हातून आरती करून घेतली. आरती करून घेतल्यानंतर मग माझे 3 नंबरवाले सासू सासरे ते आले होते आणि बरीच अशी पब्लिक होती की ज्यांना फोटो काढायचं होतं. आता 3-4 तास एवढं कंटिन्यू चालणं, फिरणं आणि काय म्हणतात त्याला, मिरवणुकीमध्ये नाचणं, हे सगळं करून कुशचा मेकअप थोडासा उतरला होता, पण त्याचा उत्साह काही कमी झालेला नव्हता. आणि आता तुम्ही म्हणाल की एवढा उन्हामध्ये तो फिरत होता, त्याला किती त्रास झाला असेल, त्याचे पाय भाजले असतील. पण नाही, हनुमंतरायांचा खरंच आशीर्वाद आहे त्याच्यावर. त्याच्या पायाला जरासुद्धा चटका लागला नाही की डाग पडला नाही. एकदम छान अशी त्याची मिरवणूक गेली. देवाने खरंच त्याला देव पण देतं ना, तसंच त्यांची कृपादृष्टीसुद्धा माझ्या लेकरावर होती. आणि इकडे भंडाऱ्याची तयारीसुद्धा झाली होती. दुपारच्या वेळेला आम्ही भंडारा जेवलो, ते काही मी रेकॉर्ड नाही केलं. आणि संध्याकाळच्या वेळेला जे काही उरलेलं होतं ते मग कॉलनीमध्ये परत आणलं आणि मसाले भात, शिरा हे सगळं आम्ही सगळ्यांनी इक्वली डिवाईड करून घेतलं. आता इथे माझ्या सगळ्या मैत्रिणी पण आल्या होत्या. आता जे काही ते काय म्हणतात ठेचा बिचा जे काही उरलं होतं सगळ्यांनी मिळून वाटून प्रत्येकीने घेतलं. आता हे बघा, हे दुपारची क्लिप आहे. तर काय म्हणतात, दुपारी आमची मिरवणूक निघाली ना, तेव्हा इकडे आचार्याने स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. तर असा होता आमचा छोटासा दिवस आमच्यासाठी खूप छोटा होता, कारण की खूप धावपळ होती. आणि इथे चंद्र किती सुंदर दिसतोय. रात्रीच्या वेळेला मंदिराचं रूपसुद्धा खूप छान दिसतंय. सगळे पुरुष मंडळी सगळेजण बाहेर गप्पा वगैरे मारत होत्या. दिवसभर कसं साजरी केला दिवस, किती मजा आली, लहान मुलांनी कसं साजरी केला, हे सगळं डिस्कशन चालू होतं. आणि सुंदर असं चंद्राच्या प्रकाशामध्ये आम्ही आमचा आजचा दिवस इथेच संपवतो. तुम्हाला जर आजचा हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. असेच छान छान व्लॉग्स घेऊन मी तुमच्याजवळ पुन्हा येणार आहे. चला तर मग, बाय.